बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडींना वेग आला आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या राजकीय मार्गातील अडथळे दूर होत असतानाच राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून शेवटच्या क्षणी महत्त्वाचा डाव टाकण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण मिळालं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात भेट दिली. या तिघांमध्ये बंद दरवाजाआड सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरूनही चर्चा घडवून आणल्याचं समजत आहे. या चर्चेनंतर आता तनपुरे निवडणुकीतून माघार घेणार का याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विकास कामासंदर्भात सकारात्मक आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच या भेटीनंतर तनपुरे यांच्या भूमिकेत काहीसा बदल दिसून येत असून राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता अधिकच वाढली आहे.